1 ऑक्टोबर 2024 पासून देशभरात लागू होतील 7 नवे नियम. घरगुती गॅस सिलेंडरची जी किंमत आहे त्या बाबतीत देखील एक मोठा बदल. तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती संदर्भात देखील एक मोठा नियम असून पोस्ट ऑफिसात जर तुमचं खातं असेल, पोस्टाचं खातं असेल, तर त्या संदर्भात 2 योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल होतोय. तर सिम कार्ड मोबाईल वापरत असाल, कुठल्याही कंपनीचं सिम कार्ड वापरत असाल, तर TRAI च्या नियमांमध्ये 1 ऑक्टोबर पासून मोठा बदल झालाय. सोबतच राज्यभर सुरू असलेल्या लाडक्या बहीण योजनेसंदर्भात देखील 1 ऑक्टोबर पासून हा बदल होतोय. रेशन कार्ड जर धारक असाल तर रेशन कार्डच्या संदर्भात देखील अतिशय महत्त्वाचा बदल होतोय, ज्यामुळे रेशन कार्डवर सुरू असलेल्या सर्व योजनांना मोठा फटका बसू शकतोय. सोबतच क्रेडिट कार्ड वापरत असाल तर नियमांमध्ये बदल. कर्ज घ्यायचं असेल, कर्ज घेतलेलं असेल, तर कर्जाच्या संदर्भात देखील अतिशय महत्त्वाचा नियम बदलतोय. अतिशय महत्त्वाचे नियम आहेत. 140 कोटी जनतेला सर्वात मोठी तातडीची सूचना असणार आहे. तर व्हिडिओमध्ये आपण कोणते नियम बदललेले आहेत, काय सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर याचा बदल होतोय, तर अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. 1 ऑक्टोबर पासून 7 नवे नियम लागू होणार. 140 कोटी जनतेला मोठा फटका. गॅस आणि पेट्रोल डिझेलच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची सूचना त्या ठिकाणी आलेली आहे. तर पोस्ट ऑफिसमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी कडक त्या ठिकाणी नियम आहे. तर त्याचबरोबर कर्ज घेतलेलं असेल, कर्ज घ्यायचं असेल तर 1 ऑक्टोबर पासून कर्जाचे नियम बदललेले आहेत. तर सगळ्यात पहिला नियम आपण पूर्ण पाहणार आहोत, सगळे नियम जाणून घेणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचा पहिला नियम जो आहे तर तो म्हणजे सिम कार्डच्या संदर्भात. 1 ऑक्टोबर पासून ट्राय म्हणजेच TRAI ही टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया, जी सिम कार्डच्या संदर्भात म्हणजे खाजगी सिम कार्डला नियम लावणारी सरकारची जी संस्था आहे, तर त्यांनी 4G आणि 5G यांची जी गुणवत्ता आहे तर त्यांच्या सुधार करण्याच्या बाबतीत काही त्या ठिकाणी बदल केलेले आहेत. तर या नवीन नियमांमुळे जिओ, एअरटेल, BSNL किंवा अशा कोणत्याही ज्या कंपन्या आहेत तर त्यांना हा नियम त्या ठिकाणी मानावा लागेल. म्हणजेच ज्या कंपन्या या नियमांचं उल्लंघन करतील त्यावर आता कडक कारवाई होणार आहे. या नियमांमध्ये URL किंवा APK लिंक असणारे काही SMS तर यांची जी डिलिव्हरी आहे तर ही देखील यावर बंदी आणण्यात आली. हा नियम 1 ऑक्टोबरला लागू होणार आहे. तर आता याच्यामध्ये काय होणार आहे की जे 4G आणि 5Gचा नेटचा जो स्पीड आहे, इंटरनेटचा जो स्पीड आहे, तर तो वाढवण्याविषयी सरकारने त्यांना एक कडक सूचना दिलेली आहे. तर ती जिओ, एअरटेल आणि BSNL अशा सर्व कंपन्यांना लागू होणार. जर तुमचा इंटरनेटचा स्पीड कमी असेल तर तो इथून पुढे वाढणार आहे. सोबतच काही ज्या URL लिंक्स म्हणजे काही लिंक्स येतात, काही ॲप डाउनलोड करायला जे काही लिंक येतात SMS द्वारे, ज्याने फसवणूक होती, तर अशा SMS पाठवण्यावर देखील बंदी आलेली आहे. त्यातच गॅस सिलेंडर, घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेलच्या किमतीच्या बाबतीत देखील एक मोठा त्या ठिकाणी हे झालं आहे. सोबतच रेशन कार्डच्या संदर्भात देखील एक मोठा निर्णय समोर आलेला आहे. पण तत्पूर्वी पोस्टात जर खातं असेल, पोस्टात जर तुमचं सुकन्या समृद्धी योजना आणि PPF याच्या संदर्भात जर खातं असेल तर याविषयीचे नियम बदललेले आहेत. जवळपास पोस्ट ऑफिसच्या खात्याबाबत, PPFच्या खात्याबाबत म्हणजेच पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावरील व्याज ज्यावेळी अल्पवयीन खातेधारक 18 वर्ष पूर्ण करेल त्यावेळेस त्याला मिळेल. म्हणजेच PPF खातं जे आहे तर ते आता 18 वर्षाच्या खालील जरी कोणी व्यक्ती असेल तर तो देखील हे खातं उघडू शकतो. अल्पवयीन जो मुलगा आहे किंवा मुलं आहेत तर त्याला त्या ठिकाणी PPF खातं जे आहे तर ते उघडू शकतो. आणि त्याच्या नावानं खातं जर उघडलेलं असेल तर त्याला जो PPFचा व्याजदर आहे, प्रोव्हिडंट फंडचा जो व्याजदर आहे, तर तो 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी मिळणार आहे. तर अशा पद्धतीचं हे योजनेमध्ये बदल झालेला आहे. त्याचबरोबर कुठल्या बँकेचं कर्ज घेतलं असेल तर कर्जासंबंधी देखील एक मोठा नियम बदलला आहे. कर्ज घेणाऱ्या किंवा घ्यायचं असेल, घेतलं असेल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या बाबतीत देखील एक नियम बदलला आहे. पण सुकन्या समृद्धी योजना या बाबतीत एक नियम बदलला जो म्हणजे आजी आजोबाकडून त्यांच्या नातवंडासाठी सुकन्या समृद्धी योजनेत खातं उघडता येतं. या खात्याची सुरक्षा मुलांच्या कायदेशीर पालकाकडे वर्ग करण्यात यावी. जर 2 पेक्षा अधिक खाते उघडण्यात आले असतील तर ते योजनेच्या नियमांचं उल्लंघन मानलं जाईल. दरम्यान प्रत्येक पोस्ट ऑफिसला खातेधारक पालक यांच्याकडून पॅन कार्ड आणि आधारची माहिती गोळा करावी लागणार. त्यानुसार ती माहिती अपडेट करावी लागणार. पोस्ट ऑफिसेसना बदलल्याच्या नियमाबद्दल माहिती खातेधारकांना द्यावं लागणार. म्हणजे आजी आजोबाकडून जर स्वतःच्या नातवंडांसाठी सुकन्या समृद्धीचं खातं उघडण्यास आलं असेल तर ते पालकांच्या नावे म्हणजे पालकांकडे वर्ग करण्यात येणार आहे 1 ऑक्टोबर पासून. तर हा नियम त्या ठिकाणी बदलत आहे. त्याचबरोबर
रेशन कार्डच्या संदर्भातला जो अतिशय महत्त्वाचा नियम आहे तो आपण समजून घेऊ. लगेच गॅस पेट्रोल डिझेलच्या बाबतीत काय नियम आहे तो समजून घेऊ. त्यानंतर क्रेडिट कार्डच्या संदर्भातला नियम आणि कर्जाच्या संदर्भातला नियम अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामध्ये रेशन कार्डच्या संदर्भातला एक अतिशय महत्त्वाचा नियम की रेशन कार्डची KYC करणं बंधनकारक आहे. 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला रेशन कार्डची KYC करणं बंधनकारक होतं. आता काय पुढे याची डेट वाढते की काय तर याविषयी देखील आहे. पण 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही कुठल्याही आसपासच्या तुमच्या लोकल व्हेंडरकडे जाऊन राष्ट्रधान्य दुकानात जाऊन तुमचं KYC करणं गरजेचं आहे. रेशन कार्डला तुमचं आधार कार्ड लिंक करणं खूप गरजेचं असणार आहे. कारण काय होते, डुप्लिकेट रेशन कार्ड्स, एका नावावर जास्त रेशन कार्ड भरपूर ठिकाणी असणं, अशा भरपूर प्रकार उघडकीस आले. त्यामुळे हे असणं गरजेचं आहे. अन्यथा योजनांचा लाभ बंद होऊ शकतो. लाडकी बहीण योजनेचा जो हप्ते आहेत ते आलेले आहेत. तर पुढचा हप्ता ऑक्टोबरमध्ये त्या ठिकाणी येणार आहे. ऑक्टोबरमध्ये 1 ऑक्टोबरनंतर लवकरच हा खाता जमा होणार आहे. जो हप्ता आहे तो जमा होणार आहे, पुढचा हप्ता. तर याविषयी माहिती देखील त्या ठिकाणी देण्यात आली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माहिती देण्यात आली होती की सर्व हप्ते वेळेवर त्या ठिकाणी येणार आहेत. आता कुठलाही विलंब होणार नाही. 30 सप्टेंबरपर्यंत याची डेट त्या ठिकाणी देण्यात आली होती. आधीचे सर्व हप्ते देखील देण्यात आले आहेत. 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना याचा लाभ मिळालेला आहे. तर नक्कीच यामध्ये आहे. आता सगळ्यात महत्त्वाची जी याच्यामधली गोष्ट आहे कर्जाच्या संदर्भात. तर कर्जाच्या संबंधात एक मोठा नियम बदलला आहे. त्यानंतर गॅस आणि पेट्रोल डिझेलच्या बाबतीत काय नियम बदलला आहे ते पाहूयात. तर काय आलं की 1 ऑक्टोबरपासून कर्जाच्या बाबतीतला नियम जो आहे तर RBIने बँका आणि सर्व NBFCsला सूचना जारी केल्या आहे. तर त्यानुसार नियमानुसारच कर्ज द्यावं लागेल. त्याचबरोबर सर्व माहिती द्यावी लागेल. म्हणजे तुमच्या सिबिल स्कोरविषयी बँकांना माहिती द्यावी लागणार आहे. जे काही विविध प्रकारचे ज्या चार्जेस आहेत, म्हणजे ज्या अतिरिक्त कर्जाच्या व्याजाव्यतिरिक्त जे चार्जेस आहेत, एक्स्ट्रा चार्जेस आहेत, त्याची माहिती पूर्णपणे द्यावी लागणार आहेत. त्या चार्जेसवर जो दंडावर जे आकारलं जाणारं व्याज आहे तर ते आकारता येणार नाही. तर हा देखील निर्णय याच्यामध्ये झालेला आहे. तर ग्राहकाच्या हिताचा निर्णय RBIने त्या ठिकाणी घेतलेला आहे. यामुळे पारदर्शकता वाढणार आहे. बँकांना सर्व लपविलेल्या हट्टींची माहिती आधीच द्यावं लागणार आहे. या पद्धतीनं असं आलं आहे. त्याचबरोबर आता गॅसच्या संदर्भात, घरगुती गॅसच्या संदर्भात एक नियम समोर येत आहे की मागच्या महिन्यामध्ये कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली होती. म्हणजे जे कमर्शियल गॅस सिलेंडर आहेत तर त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली होती. पण जे काही घरगुती गॅस सिलेंडर आहेत त्यामध्ये कुठलीही वाढ करण्यात आली नव्हती. पण नक्कीच ज्या तेल कंपन्या आहेत तर त्या महिन्याच्या शेवटी पूर्ण किमतींचं संशोधन करतात आणि त्यामध्ये मोठी त्या ठिकाणी की भाव काय ठरवायचं, काय रेट असणार आहे गॅस पेट्रोल डिझेलचा ते ठरवत असतात. पण नक्कीच यामध्ये आनंदाची बातमी येऊ शकते. घरगुती गॅस सिलेंडर हा त्या ठिकाणी स्वस्त होऊ शकतो, कमी किमतीत येऊ शकतो. त्याबरोबर महाराष्ट्रामध्ये जी योजना सुरू झाली आहे अन्नपूर्णा योजना, त्या अंतर्गत देखील 3 गॅस मोफत वाटप देखील सुरू होणारच आहे. तर त्याचं देखील वाटप आपण अशी आशा करूयात की त्या ठिकाणी 1 ऑक्टोबरपासूनच सुरू होणार आहे असं आपण आशा करूयात. तर ही होती अतिशय महत्त्वाची माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा.